पेंधर फाटा रेल्वे ब्रिज परिसरात गोवंश कत्तलीची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोरक्षकांनी घटनास्थळी धाव घेत एका आरोपीला रंगेहात पकडले. पकडलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी तळोजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर तळोजा पोलिसांनी घटनास्थळी कारवाई करत 2 रिक्षांसह कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1,35,000 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी तळोजा गावातील तिघांसह एकूण 5 जणांविरोधात संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पनवेल महापालिका व सिडकोच्या अतिक्रमण विभागाने तळोजा पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने घटनास्थळी कारवाई केली. या कारवाईत घटनास्थळी असलेले अतिक्रमण तोडण्यात आले. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती तळोजा पोलिसांनी दिली आहे. तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण हे पूर्ण परिसर बघू शकता. हे पूर्ण स्क्रॅपचा यार्ड आहे. या स्क्रॅपच्या यार्डमध्ये तळोजा गावात राहणारे काही इसम जे महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गोवंश जातीच्या जनावर आहेत त्यांची अवैध कत्तल कशा प्रकारे करतात. हे जनावरं रोडवरती जे मोकाट जनावर आहेत ते फिरताना त्यांना भुलेची इंजेक्शन दिली. भुलेची इंजेक्शन देऊन एका इनोवा गाडीमध्ये ते आणल्यानंतर अशा प्रकारचे जे यार्ड आहेत हे यार्ड यांचे ठराविक आहेत आणि यांना दुधांची इंजेक्शन दिल्याने त्याला उठता येत नाही. एका टायमाला ज्या हद्दीमध्ये कत्तल होते, एक कत्तल जनावर कत्तल करायला 15 ते 20 मिनिटं लागतात. त्याला माणूस लागतो. एवढा फौजफाटा तयार केल्यानंतर कत्तल केली जाते. हे सर्व करायला टाइम लागतो. त्या टायमापर्यंत स्टाफ काय करते? तळोजा गाव एवढा मोठा आहे का? तुम्ही सांगाल की मग माहिती नाहीये. माहिती दिली ना रायटिंग मध्ये, काय केलं आपण? हे आमचा प्रश्न आहे. आज आम्ही जेव्हा करतो हे अशा प्रकारचा पूर्ण विषय उघडकीस येतं. आपण जेव्हा कार्य करता तेव्हा झिरो रिझल्ट इज झिरो. आज जी तळोजामध्ये आपण रेड केलेली आहे, आज जे आमचे सगळे वरिष्ठ आहेत ते सगळे जमा आहेत. यांच्या समोर सर्व गोरक्षकांच्या साक्षीने तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी भगत साहेब यांच्यावरती समस्त गोरक्षक हे आरोप करतायत. कारण आजपर्यंत गेल्या एका वर्षामध्ये ज्या रेड झाल्या ह्यातल्या 90% रेड ह्या गोरक्षकांनी केल्यात. प्रत्येक वेळी कंट्रोलला कॉल देणं, यांना पर्सनल कॉल करून पोलिसांची मदत मागणं आणि तेव्हा हे गोरक्षक तळोजामध्ये घुसतात. का तर आम्ही गांडू आहे म्हणून नाही, आम्हाला लॉ अँड ऑर्डरचा विषय बिघडवायचा नाहीये म्हणून. आज जर आम्ही तो लॉ अँड ऑर्डरचा विषय बिघडवायचा असता तर आम्ही डायरेक्ट घुसून कारवाई आम्ही पण करू शकतो. आमच्या पण टिंबटिंबत तेवढा दम आहे. आजपासून जर तळोजा पोलीस स्टेशनमध्ये एक गाय जरी कापली गेली तरी पण आज पोलिसांना इन्फॉर्म न करता आम्ही जर तळोजामध्ये घुसू आणि कारवाई करू. तळोजा पोलीस स्टेशनला आम्ही 2 दिवसाचा वेळ देतोय. तर जिथेही कत्तल झालेली हे जे अनाधिकृत सगळे कत्तलखाने चाललेत हे जर नाही पाडले तर येत्या 3 दिवसामध्ये आम्ही तळोजामध्ये आम्हाला उपोषणाला बसणार आणि सर्व कत्तलखाने उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही उठणार नाही. बंधूंनो, खरोखर इथं म्हणजे आम्ही काही भाषण द्यायला आलेलो नाही. ही आमची समस्त गोरक्षकांची व्यथा आहे. आज रात्रभर जागायचं आणि इथं आम्ही रेड करायची आणि नंतर मग पोलीस येतील. ते पण वेळेच्या अगोदर येणार नाही, वेळेच्या नंतर येणार. हा काय पहिला प्रकार नाही. याच्या अगोदर सुद्धा आम्ही कत्तल केलेला गोवंश असेल किंवा जनावरं, जिवंत जनावरं असतील, गोवंश असेल, हे बऱ्याच वेळेला पकडून वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत. वेळोवेळी चर्चा केलेली आहे. प्रशासनाशी चर्चा करून सुद्धा आम्ही ACP साहेबांना सुद्धा कळवलेलं आहे. त्यांना तसं निवेदन दिलेलं आहे. हे सगळं DCPनं निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत कोणत्याही प्रकारे कारवाई केली ती त्यांनी आम्हाला निदर्शनास आणावी. आणि जर कारवाई होत असेल तर इथे चाललेलं आज तुम्ही बघता चांगला नवीन माल इथं भंगारमध्ये चांगला नवीन स्टील आणून इथं विकतायत. आणि ही जागा कुणाची आहे? जर सिडकोची असेल, हे सिडकोच्या अखत्यारीत असेल. इथं आलेली लाईट, इथं आलेलं पाण्याचं कनेक्शन, या सगळ्या गोष्टीवर या प्रशासनाने लक्ष द्यावा आणि त्वरित जे पण याच्यात जे काही हे असतील सामील असतील त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई व्हावी. अन्यथा याच्यानंतर आम्ही जसं का आमच्या गोरक्षकांनी सांगितलं आहे की याच्यानंतर आम्हाला सांगायची वेळ नाही. आम्ही इथले स्थानिक आहोत. पुण्याच्या बोच्यात ढुंगाण्यात किती दम असेल ना आम्हाला माहिती आहे. समोर आम्ही उभं राहून तेवढं करण्याची आमच्यात ताकद आहे. कारण आम्ही आमच्या गोमातेप्रती, आमच्या धर्माप्रती आम्ही जागरूक आहोत आणि ती वेळ आली तर जशाच तसे उत्तर द्यायला आम्ही तिथं घुसण्याची रात्री नाही, दिवसा ना रात्री ज्या वेळेस सांगत त्यावेळेस आम्ही तयार आहोत. जय श्रीराम.